निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं अनेक घोषणा केल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणाही अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही. हाच अनुत्तरित प्रश्न, डोळ्यात अश्रू आणि संकटाचा भला मोठा डोंगर घेऊन लातूरमधील सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी हे दोन शेतकरी मंत्रालयाच्या दिशेने निघालेत. शेतकऱ्यांनी पाठीवर नांगर घेत 500 किलोमीटरची पायी पदयात्रा करत थेट मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला. आज त्यांच्या या संघर्षाचा 9वा दिवस आहे. फडणवीस सांगा, सातबारा कोरा करणार कधी, असा परखड सवाल हा शेतकरी सरकारला विचारणार आहे. तसंच जाती जातीत भांडणं लावू नका असा थेट इशारा या शेतकऱ्यानं सरकारला दिला. सरकारनं तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. आम्ही 2 वर्षापासून आंदोलनं केली. कलेक्टर, जिल्हा कार्यालय, तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली, पण आमच्या पदरी काहीच पडलं नाही. शेवटी आज मी निघालेलो आहे. गेल्या 9 दिवसापासून माझ्या घरी मी साधा फोन सुद्धा केलेला नाही. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कॉल मी ब्लॉक केलेला आहे, कारण ही लढाई लढत असताना तिला कुठेतरी खंड पडू नये. त्यामुळे आता या सगळ्याबाबत सरकार